संजय राऊतने नरकातला स्वर्ग एक पुस्तक लिहिलंय. लिहिण्याचा छंद आहे त्यांना, चांगली गोष्ट आहे. परंतु मला असं वाटतं की आपण लिहित असताना वास्तविकता जी आहे ना ती मांडायला हवी होती. परंतु जिद्याची खोड ही मेल्याशिवाय जात नाही, हा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांनी तेच रिपीट त्या ठिकाणी केलेलं. शिवसेना प्रमुखामुळे अनेकांना मदत झालेली ह्या महाराष्ट्रातला जे जाणकार नेते आहेत ते कोणीही नाकारणार नाही. विरोधातला जरी असला, जेव्हा केव्हा संकटात असेल त्या टायमाला शिवसेना प्रमुखांनी त्यांना सुद्धा मदत केलेली आहे आणि त्याची कुठं वाच्यता सुद्धा केली नाही. हा शिवसेना प्रमुखाचा स्वभाव सुद्धा नव्हता. परंतु जर आता तुम्ही ते पुस्तक जर पाहिलं तर एक स्क्रिप्ट जशी लिहितात ना पिक्चरची, मग एअरपोर्टवर लँड झाले, मग काळी पिवळीमध्ये बसले, मग ते मातोश्रीच्या गेटवर आले, मग गेटच्या वॉचमॅनने आतमध्ये निरोप दिला, मग त्यांना तिथं नाकारण्यात आलं, मग दुसऱ्या दिवशी ते आले, मग पुन्हा गेटमधून आतमध्ये गेले, मग तिथं पुन्हा त्यांना संध्याकाळची वेळ देण्यात आली आणि त्यांचा मुलगा त्यांच्या बरोबर होता. तुम्ही कोणती वॉचमॅनकी करत होता तिथे? तुम्ही कुठे होता? एअरपोर्टून ते बसले काळी पिवळीमध्ये, त्या टायमाला तुम्ही त्याच्या मागं होता का? मातोश्रीच्या गेटवर ते आले, तुम्ही वॉचमॅन म्हणून ते हातात दंडुका घेऊन उभे होते का टेलिफोन ऑपरेटर होते? पण स्क्रिप्ट लिहायची ना, आता स्क्रिप्ट ऍडजस्ट झाली पाहिजे. मग ते घामाघूम झाले, अरे तू का चित्रीकरण करत होतास? म्हणून हे सर्व आपल्याला सर्व कॉमन लोकांना कळतं. ही स्क्रिप्ट लिहिण्याचा हा एक प्रकार आहे आणि त्याने ती लिहिलेली. शिवसेना प्रमुख आहेत आणि त्या काळामध्ये सुद्धा अमित शहा साहेब असतील किंवा मोदी साहेब असतील, त्यांचं एक गुजरातमध्ये मोठं अस्तित्व होतं ना. का ते रस्त्यावरचे फिरणारे लोक होते? म्हणून त्यांनी भेट घेण्यासंदर्भात एवढं तर सेन्स असेलच ना, शिवसेना प्रमुखाची मुलाखत भेट घ्यायची, ऍटलिस्ट फोन तर केला असेल. साहेब आमच्यावर संकट आहे, आम्हाला वाचवा असं म्हणायला फोन केला असेल का नसेल? परंतु अत्यंत कुशलतेने जे क्रिमिनल माइंड चालतं ना त्यांचं, त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये तुम्ही बघा कुठेही त्यांनी हे सर्व करताना शरद पवारांच्या नावाचा जाणून बुजून उल्लेख केला आणि त्याच्यात त्यांनाही गुंतवून ठेवलं की पवार साहेबांनी सुद्धा मदत केली. म्हणून ही स्क्रिप्ट आहे, याला एवढं सिरियस घ्यायचं काम नाहीये. परंतु एवढं मात्र नक्की आहे की शिवसेना प्रमुखांनी त्या काळामध्ये, आजचे जे संरक्षण मंत्री त्या टायमाला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते राजनाथ सिंग, यांच्या जेव्हा कार्यकारिणीची बैठक झाली होती, त्या बैठकीच्या पूर्वी शिवसेना प्रमुखांनी एक वाक्य उच्चारलं होतं मोदी संदर्भामध्ये. मोदी गेला तर भाजप जाईल, गुजरात जाईल आणि मोदीला पंतप्रधान करा अशी पहिली मागणी त्या काळात शिवसेना प्रमुखांनी केली होती. म्हणून शिवसेना प्रमुख हे तडकाफडकी बोलणारे नेते होते. हे यांच्यासारखे नव्हते ते. बरं, यांचं अस्तित्व त्या वेळेला काय होतं? तुम्ही कुठे होता? काय काय पोझिशन होते? शिवसेना नेता होता, बाळासाहेबांबरोबर बसत होते तुम्ही, त्याच्यावर चुरूट पित होते, काय करत होते तुम्ही? आपली असलेली पोझिशन त्या काळामध्ये नेमकी काय होती हे कधीतरी त्या पुस्तकात मांडा ना. परंतु मी काहीतरी स्फोटात्मक काहीतरी बोलतोय किंवा लिहिलंय आणि हे सत्य माना, हे जे प्रकार आहेत ना हे प्रसिद्धीसाठी असतात, हे नौटंकी आहे. मी पुन्हा सांगतो, शिवसेना प्रमुखांनी अनेकांना, मग ते चित्रपट क्षेत्रातले असो, तो व्यापारी असो, तो बिल्डर असो, तो आणखी कोणीही असो, राजकारणातला जरी असला तरी त्याला प्रामाणिकतेने मदत केली आणि कधी त्याची वाच्यता केली नाही. म्हणून शिवसेना प्रमुखावर अनेक लोक जे आहेत प्रेम जे करतात ते त्यामुळे करतात. यांच्यामुळे शिवसेना प्रमुख मोठे झालेले नाही आहेत, त्यांच्या सावलीत हे वाढलेले लोक आहेत. आमच्यासारखे मोठे झाले त्यांच्या आशीर्वादामुळे झालेले आहेत. म्हणून आजचा जो काही त्यांनी पुस्तक जे प्रकाशित केलं किंवा त्यांनी दाखल सादर केलेलं ते अत्यंत पिक्चरची स्टोरी लिहिल्यासारखं केलेलं आहे आणि स्वतःचे पाठ थोपटून घेण्याचा तो प्रकार आहे.